तुम्हाला काय वाटतं मन म्हणजे काय? एका एका शब्दात उत्तर द्यायचं असेल तर कसं द्या? पावसाळ्याचे दिवस होते आणि तिथे फुटपाथ होता, त्याच्यावरती आमचा एक सफाई हाऊसकीपिंगचा कामगार साफ करत होता. शेवाळ पडलं होतं, तो ती पांढरी हे घालत होता पावडर, आणि इतका सुंदर, इतका मस्त करत होता सगळं ते, की जणू काही नृत्यच करतोय हा. इतका चांगला रिदम त्याचा होता. तर तो रिदम पाहिल्यावरती मला वाटलं अरे वा छान, मस्त. बघतोय माझं काही वाहन यायचं होतं म्हणून त्याकडे बघत थांबलो. आपल्याला कळतं बघा, आपण काही करण्यात मग्न असतो आणि कोणी आपल्याकडे बघत असेल तर आपल्याला थोड्या वेळाने कळतं. तसं त्याला कळलं आणि त्याने माझ्याकडे बघितल्यावरती तो हसला, मी हसलो, आणि मी त्याला म्हणतो अरे तुम्ही काय मस्त काम करताय हो. तो बिचारा बावचळला, कारण त्याला तू असं मस्त काम करतोयस की असं काही ऐकायची त्याला सवयच नव्हती. त्यामुळे तो बावचळला आणि तो म्हणाला कुछ नाही साहब, काम कर रहे हो, कुछ नाही, असा हसला. पण बरं वाटलं त्याला. मग माझ्यातला सायकेट्रिस्ट जागा झाला. मग मी त्याला जवळजवळ विचारलं की जब आप इतना मगन होकर काम कर रहे हैं तो आपके मन में कौन से विचार थे? असं विचारल्यावरती तो अजूनच गोंधळला आणि मला म्हणलं विचार काही नव्हते हो, काम करत होतो. मग मी म्हटलं नाही असं कसं असेल, काम करताना विचार तर हवेत ना. मग म्हटलं बरं आता याला काही समजलं नाही, आपण आता नाच सोडूया. म्हणून मी त्याला अच्छा छान चाललंय हा तुमचं, चालू दे वगैरे असं सांगून बाहेर पडलो. असं जायला लागलो. एक 10 पावलं गेलो असेल तर त्याने मला हाक मारली, हो साप. मी गेलो. म्हटलं काय? मिल गए. म्हटलं कोण? विचार. तर मला मिळाले माझे विचार. तर म्हटलं काय रे बाबा, काय तुझे विचार होते? म्हणाला म्हणजे बघा ते विचार येत असणार, पण त्याला तो अवेअरनेस नव्हता. तर माझ्या प्रश्नाने त्याला तो अवेअरनेस दिला स्वतःच्या विचारांकडे पाहण्याचा. तर तो मला काय म्हणला, तो म्हणला की असा मस्त पैकी साफ करत त्या टोकाला फुटपाथच्या जाईन ना, पाठी वळून बघेन, मस्त हसेन आणि स्वतःला म्हणेन काय मस्त काम केलीस. सशक्त टीममुळेच आपण पुढे जाऊ शकू, ही जाणीव मला जी आली ती नाटकामुळे आली. कारण त्याच्या आधी टीम ही नाटकाचीच होती की जिथं मी टीमचा भाग होतो. तर ती टीम ही आपल्याला इथं आणायची आपल्या ध्येयासाठी. तर आपलं IPH संस्था 90 साली 23 मार्चला स्थापन झाली आणि आपण सुदृढ मन सर्वांसाठी, मेंटल हेल्थ फॉर ऑल, असं तिचं ध्येयवाक्य घेतलं. मग आता टीममध्ये आपल्याला काय पाहायला हवं? व्यावसायिक हे आपले मित्र असणारच आहेत आपल्याबरोबर, म्हणजे सायकॅट्रिस्ट, सायकोलॉजिस्ट. माझ्याबरोबर थत्ते मॅडम होत्या, डॉक्टर शुभा थत्ते, डॉक्टर अनुराधा सोनी. तर ह्या सगळ्या सायकोलॉजिस्ट आणि सायकॅट्रिस्ट आणि मग काउन्सिलर, मग हळूहळू वेगवेगळे ह्या क्षेत्रातले व्यावसायिक जोडत जाणं. ह्याच्यातून IPHच्या वेगवेगळ्या प्रकल्पांच्या साठी कार्यकर्त्यांची आणि संयोजकांची फळी तयार होणार. कारण कार्यकर्ते खूप असतात, संयोजक कमी असतात. मग त्या संयोजकांना ना एक स्वातंत्र्य हवं असतं. तर ते त्यांना स्वातंत्र्य देणं आणि आपण इंटरफिअरन्स न करणं, हे खूप महत्वाचं आहे. की त्या माणसावरती विश्वास ठेवणं. मग आता लोक मला विचारतात की असं कसं विश्वास ठेवायचा? हो ना. तर मी लोकांना असं सांगतो, समजा माझ्या टीम मेंबरला मी काम दिलं, शक्यता काय काय आहेत? ते काम तो अर्धवट सोडेल, त्याच्यानंतर ते काम तो पूर्ण करेल पण त्याचा दर्जा कमी असेल, त्याच्यानंतर तो काम पूर्ण करेल पण त्याचा दर्जा सुद्धा व्यवस्थित असेल. 3 आहेत ना पॉसिबिलिटी. चौथी अशी आहे की तो दिलेलं काम माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त चांगलं करून द्या. की स्वतःच्या पलीकडे जाऊन मी दुसऱ्याने न विचारता केलेली मदत आणि ती मदत तो माझ्याशी नंतर कसा वागेल ह्या अटीमध्ये बद्ध न करता. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की
आदिम, प्रगत आणि उन्नत याच्यामधला फरक काय? आदिम मध्ये काय तुम्हाला विचारलंच तरी मदत करणार नाही. प्रगत मध्ये काय, हा मला किती मदत करेल, हा म्हणजे ते देवाणघेवाण आहे तिकडे. पण उन्नत मध्ये काय की या देण्या घेण्याच्या पलीकडे जाणं. आणि पुन्हा त्याच्यात गंमत काय, ते प्रोसेस मी म्हणालो ना, देण्याच्या प्रोसेस मध्येच मला समाधान जेव्हा मिळतं त्यावेळेला व्यापकता वाढते. कारण त्या देण्याच्या समाधानामध्ये माझं साफल्य हे देण्यातच आहे. ओपीडीमध्येच एक बाई आले होते आणि त्यांचा मुलगा आला होता. त्यांचे पती अचानकपणे गेले. म्हणून ती आई आणि मुलगा हे ग्रीफसाठी माझ्याकडे आले होते आणि आमचं सगळं बोलणं ग्रीफ ह्याच्यावरती चाललं होतं की वियोग कसा असतो आणि वियोगाचं दुःख कसं असतं. तर आमचं डिस्कशन असं झालं. मी त्यांना असं म्हणालो की अरे, दुःखातून बाहेर पडणं हे आपल्याला नाही करायचं या दुःखाच्या बाबतीत. तर या दुःखाला आपल्या आयुष्यामध्ये कोणत्या जागेवरती ठेवायचं ते आपल्याला शिकायचं. कारण हे दुःख विसरण्यासाठी नाहीये, पण याला किती जागा द्यायची. तर मनाला जर आपण घर म्हणालो आणि जर आत्ता हे दुःख घरभर आहे तर त्याला खोलीभर कसं करता येईल, त्या खोलीमधल्या पेटीभर कसं करता येईल आणि त्या पेटीतल्या एका महत्वाच्या वस्तूपर्यंत कसं आणता येईल, तिथे आपल्याला त्याला ठेवायचंय. दिस इज ग्रीफ वर्क. यू आर नॉट गोइंग टू गेट ओव्हर युअर ग्रीफ. तर लोक तुम्हाला जे सांगतात की या वियोगातून बाहेर पडा, शोकातून बाहेर पडा, तर ती अशी भावना आहे का की जी आपल्याला बाहेर पडते. पण त्या भावनेला किती कशी जागा मनात द्यायची हे आपल्याला ठरवायचं असं आमचं बोलणं चाललं होतं. ठीक. तर मी त्यांना असं म्हणालो की जर आपल्याला त्या दुःखाला, वियोगाच्या दुःखाला योग्य जागा देता आली तर ते आपलं स्फूर्तीस्थान बनू शकतं. मग माझ्या ओपीडीमध्येच माझ्या वडिलांचा फोटो समोरच आहे. तेव्हा मी त्यांना असं सांगितलं की हे बघा, हे माझे वडील, त्यांचा हा फोटो आहे आणि त्यांना जाऊन आता 33 वर्ष झाली. हा फोटो मी इथं का लावला आहे, कारण ही माझ्यासाठी या दुःखाला दिलेली जागा आहे आणि त्या जागी ते आहेत आणि आज ते मला तिथे बसून स्फूर्ती देत आहेत. तेव्हा त्या स्फूर्तीवरती आज मी आहे आणि ही दुःखाला दिलेली जागा आहे. पण आज त्यांच्याकडे बघताना मला दुःख वाटतं का? हो, पण स्फूर्तीचं प्रमाण खूप जास्त आहे. आणि म्हणजे याचा अर्थ की आफ्टर 33 इयर्स त्या दुःखाला मी जागा देतोय आणि तो माझा प्रोसेस संपणार आहे का? तो कधीच संपणार नाही, पण ती जागा मला देत राहायचंय. ओके. हे आमचं सगळं बोलणं झाल्यानंतरचा जो अवकाश होता तो निओ कॉर्टिकल.